Hello students, welcome आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. Today we are going to discuss about the plant cell, animal cell and the structure of cell and cell organelles. फर्स्ट सेल ऑर्गेनेल आहे सेल वॉल. सेल वॉल इज प्रेझेंट इन प्लांट्स. इट इज अ स्ट्रॉंग कोट अराउंड अ सेल मेम्ब्रेन. हा एक स्ट्रॉंग कोट असतो सेल मेम्ब्रेनच्या वर. ही रिजिड आणि टफ असते आणि एक प्रोटेक्टिव्ह लेअरचं काम करते. एक स्ट्रक्चरल सपोर्ट देते प्लांट्समध्ये. सेलचे शेप मेंटेन ठेवते अँड इट प्रिव्हेंट्स बस्टिंग ड्यू टू हाय प्रेशर. ही सेल वॉल एक्सेसिव्ह वॉटरची एंट्री होऊ देत नाही सेल्समध्ये. आता मेन क्वेश्चन हा आहे की ॲनिमल्समध्ये ॲनिमल्स हे मूवमेंट करतात, त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, आपल्याला हालचाल करावी लागते, त्यामुळे शरीराची आउटर लेअर ही फ्लेक्झिबल राहिली पाहिजे, म्हणून ॲनिमल्समध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते. ऑर्गेनेल आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन बोथ इन ॲनिमल्स अँड प्लांट सेल ऑल्सो. ॲक्च्युली सेल मेम्ब्रेन इज अ युनिव्हर्सल बॅरियर जी सेपरेट करते सेल्सच्या इंटरनल एन्व्हायरमेंटला बाहेरच्या जगापासून. इट्स सिक्युरिटी चेकपॉईंट. व्हॉट टू डू? टॉक्झिन्स आणि पॅथोजन्सला ती आतमध्ये येऊ देत नाही, म्हणून तिला सिक्युरिटी चेकपॉईंट असं सुद्धा आपण म्हणतो. सेल मेम्ब्रेन ही इलॅस्टिक कव्हरिंगसारखी असते आणि दोन्ही सेल्समध्ये ही असणे गरजेची आहे फॉर अ सिक्युरिटी चेकपॉईंट अँड दॅट्स वाय इट इज प्रेझेंट इन अ बोथ. देन मूव टू नेक्स्ट लायझोझोम्स. लायझोझोम्स हे फक्त ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट असतात आणि प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट असतात. लायझोझोम्स आर लाईक द सेल रिसायकलिंग सेंटर, ज्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात आणि ते सेल्युलर वेस्टला ब्रेकडाऊन करतात व रियूज करतात. आणि प्लांट सेलमध्ये लायझोझोम्स ॲब्सेंट असतात तर त्यांचा रोल व्हॅक्यूल्स प्ले करतात, जे पूर्णपणे लायझोझोमसारखंच वर्क करतात. तुम्हाला माहीत आहे का ह्युमन्समध्ये सेल्स किती दिवस जिवंत राहतात ते? आपल्या स्किनच्या सेल्स 2 ते 4 आठवडे आणि ब्लडच्या सेल्स 120 दिवस जिवंत राहतात आणि प्लांट्समध्ये ह्या लाईफ लॉंगसुद्धा राहतात. ह्युमन्स डू सो मच मुवमेंट्स नीड्स अ मोर एनर्जी. सेल्सला ऑक्सिजनची गरज असते एनर्जी प्रोड्यूस करायला. सेल्युलर रेस्पिरेशन जर कमी झालं तर सेल परफॉर्मन्स कमी होतो व सेल्स डेड होतात. अंदाजे किती सेल्स असतील ह्युमन बॉडीमध्ये? आपल्यामध्ये 30 ते 40 ट्रिलियन सेल्स असतात व प्लांट्समध्ये 1 ट्रिलियन, ज्या व्हॅरी करतात ट्रीजच्या साईजवर, झाड मोठं आहे की छोटं. तर पुढच्या टॉपिकवर वळूया. नेक्स्ट सेल ऑर्गेनेल आहे प्लास्टिड. प्लास्टिड्स आर स्पेशलाइज डबल मेम्ब्रेन ऑर्गेनेल इन अ प्लांट्स अँड अल्गी सेल. प्लास्टिड्स प्रेझेंट इन अ प्लांट्स ओनली अँड इट इज ॲब्सेंट इन ॲनिमल्स. प्लास्टिड्स हे टिपिकली क्लोरोप्लास्ट असतात. दे गिव्ज अ ग्रीन कलर इन अ प्लांट्स. ह्यांचं फंक्शन आहे पिगमेंट सिंथेसिस करणे, न्यूट्रियन्सला स्टोरेज करणे आणि स्टार स्टोरेज करणे. देन मूव टू नेक्स्ट ऑर्गेनेल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ह्या दोन्हीमध्ये प्रेझेंट असतात प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. व्हॉट इज द रोल ऑफ इट? प्रोटीन्सचं सिंथेसिस, फोल्डिंग आणि ट्रान्सपोर्टिंगचं कार्य एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतो. आता नेक्स्ट ऑर्गेनेल बघू, गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी कॉम्प्लेक्स दोन्ही सेल्समध्ये प्रेझेंट असतात. गॉल्गी कॉम्प्लेक्स इज लाईक अ पोस्ट ऑफिस, जे मॉडिफाईंगचं काम करतात, सॉर्टिंगचं काम करतात, प्रोटीन्सचं पॅकेजिंगचं काम करतात आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये लिपिड सिंथेसिस करण्याचं कामसुद्धा करतात. लिपिड्स हे महत्त्वाचे असतात. हे एनर्जी स्टोअर करण्याचे काम करतात, त्याचबरोबर फॅट स्टोरेजसुद्धा करतात. आणि ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात, त्यांचं ॲब्सॉर्प्शन करण्याचं कामसुद्धा हे करतात. लिपिड्स हे फार महत्त्वाचे असतात आपल्या बॉडीकरिता. नेक्स्ट ऑर्गेनेल इज अ व्हॅक्यूल. इट इज प्रेझेंट इन बोथ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. व्हॅक्यूल्स ह्या स्टोरेज बीन्स असतात. व्हॅक्यूल्स होल्ड्स करतात न्यूट्रियंट्सला, सेल्युलर वेस्टला आणि वेस्टला ब्रेकडाऊन करण्याचं काम ह्या करतात. वॉटर होल्डिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू बॉडी. व्हॅक्यूल्सनी वॉटर होल्डिंगचं फंक्शन जर प्रॉपरली केलं नाही तर बॉडी डिहायड्रेट होत जाईल. हे काही सेल ऑर्गेनेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले.
आणि बाकीचे जे राहिलेले सेल ऑर्गॅनेल्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अँड डोंट फॉरगेट टू प्रेस अ बेल आयकॉन.